आहे ती मुंबईबाबत आहे, महाराष्ट्राबाबत आहे. काय आहे बघा तुमच्या स्क्रीनवर. फेर मतमोजणीमध्ये वायकर आघाडीवर आहेत. रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात अजून सुद्धा कट टू कट आपल्याला परिस्थिती दिसते. वायकर अवघ्या 75 मतांनी आघाडीवर आहेत. फेर मतमोजणी होतीये आणि फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर आघाडीवर आहेत फक्त 75 मतांनी. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये वायकर आघाडीवर आहेत. म्हणजे जर वायकर जिंकले तर 4-2 अशी परिस्थिती होईल. अन्यथा आत्ता 5-1 अशी मुंबईमधली परिस्थिती आहे. महाविकास आघाडी आणि महायुती. आणि पंकजा मुंडे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे बीडमध्ये फेर मतमोजणी होतीये. पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला, त्यावर प्रशासनाकडून विचार सुरू आहे आणि पुढच्या काही मिनिटात याच्याबद्दलचा अंतिम निर्णय होईल. अंतिम निर्णय झाल्यानंतर फेरमतमोजणी येईल, त्याला साधारण 1 ते 1.5 तास लागू शकतो आणि मग बीडचा अंतिम निकाल हा जाहीर केला जाईल. त्यामुळे बीडबद्दल अद्यापही सस्पेन्स कायम आहे. अजून एक महत्त्वाची बातमी, रवींद्र वायकर यांच्या संदर्भातली बातमी. रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत. फेर मतमोजणीमध्ये रवींद्र वायकर यांचा विजय झालाय आणि अमोल कीर्तीकर हे पराभूत झालेले आहेत. अगदी क्षणाक्षणाला अपडेट येते. एक दोन जे आकडे आहेत ते पुढे मागे मतमोजणीचे होत आहेत आणि अमोल कीर्तीकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत. केसरकर सर, मगासपर्यंत कदाचित तुम्ही तुमच्या डायरीमध्ये फुली मारली असेल या नावावर, पण आता वायकर जिंकलेत, काय वाटतंय? नाही, अतिशय आनंद झाला, कारण खूप चांगलं काम त्यांनी जोगेश्वरीमध्ये केलेलं आहे. आणि तिथं आमच्या सहकारी जे पक्षाचे आमदार आहेत ते सुद्धा खूप मेहनती होते. म्हणजे विद्याताई ठाकूर असतील किंवा आमचे अतुल भातखळकर त्याच याच्यात, आणि त्यांनी लाख मतांनी स्वतःच्या सीट काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे चांगला सपोर्ट त्यांच्याकडून मिळाला आणि अगदी कमी वेळ मिळाला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की आमच्या गजाभाऊंच्या संदर्भात सुद्धा थोडंसं लोकांचा गैरसमज झाला की त्यांचा पाठिंबा आहे की काय, नाहीतर आणि 10,000 मतांचा फरक पडला. कारण गजाभाऊंचं सुद्धा गुडविल आहे, तर ते गुडविल आमच्या कॅन्डिडेटला निश्चितपणे आणि मदत त्याची झाली असते. पण अमोल कीर्तीकरांनी टफ फाईट दिली इथे अनएक्सपेक्टेडली. नाही, खरं तर त्यांची सीट डिक्लेअर होऊन जवळजवळ आता 1.5 महिना झालेला आहे आणि ह्यांना तर फक्त 18-19 दिवस मिळाले, तरी पण ते निवडून आले. कारण त्यांचं खूप चांगलं काम जोगेश्वरीच्या भागामध्ये आहे. आणि मला अतिशय आनंद झाला की मुंबईचा मी स्वतः पालकमंत्री आहे, तिथं हा एम फॅक्टर होता आणि एम फॅक्टर होता, तर मी त्याच्या संदर्भात केवढा तरी लढा दिलेला होता की हे असं फतवा नाही काढता येणार. आणि मी तुम्हाला सांगतो, ही लोकांपर्यंत पोचवायला लागेल. बघा, बाळासाहेबांनी जे कमावलं ते अशा प्रकारे सत्तेसाठी गमवायचं